फॅब्रिक कट करायचं आहे, पण जसं हे कट केलं तसं आपल्याला हे वालं फॅब्रिक कट करायचं नाही आहे. तर म्हणजे तुम्हाला मी सांगते कसं की आता फॉर एक्झाम्पल आपण स्लीव्सचं घेणार आहोत. तर मी ते एक असंच ड्रॉ करते. हे आपलं स्लीव्ज आहे फॉर एक्झाम्पल. तर आपल्याला इथं एक डिझाईन रेडी करायची आहे. म्हटलं इथं असं, मग इथं आपल्याला नेट जॉईन करायचं आहे आणि हे आपलं फॅब्रिकच राहील ह्या प्रकारे. आणि इथं आपली डिझाईन येईल अशा प्रकारे. तर आपण काय करणार आहोत पहिला, तर फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं फॅब्रिक असतं, जे मेन फॅब्रिक असतं ना ते ठेवायचं, त्याच्यावरती आपलं नेट फॅब्रिक ठेवायचं. कळलं? आता फॉर एक्झाम्पल आपलं हे मेन फॅब्रिक आहे, त्याच्यावरती आपल्याला मतलब आपण जितकं हे इतकं आपल्याला नेट घालायचं आहे, मग इतकं आपल्याला नेट फॅब्रिकनी कव्हर करून घ्यायचं. आणि इथं पिन्स लावून घ्या. त्यावरती आपल्याला इथं चेन स्टिच घालायचे आहेत. म्हटल्यावर तुम्हाला अशी ह्या प्रकारे आपल्याला हे आउटलाईन घालून घ्यायचं आहे चेन स्टिचनी. तुम्ही डबल नाही तर ट्रिपलच चेन स्टिच घालून घ्या अशी. ठीक आहे. हे चेन स्टिच घालून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे हे एक्स्ट्राचं फॅब्रिक असतं ना, मतलब आपण इतकं फॅब्रिक घेतलेलं असतो, तर हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक असतं ना, हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक असतं ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पहिलं फक्त नेट फॅब्रिक पहिलं कट करून घ्यायचं आहे. तर कट करण्यासाठी आपल्याला हे कटर नाहीतर हे सीम रिपरच यूज करायचं. नाहीतर आपल्याला हे सीझर नाही तर मोठी सीझर असते ही सुद्धा यूज करायची नाही, कारण की फॅब्रिक खूप डेलिकेट असतं आणि आपल्याला ते फॅब्रिकचं फिनिशिंग येण्यासाठी म्हणून असं लेवलनीच कट करायला पाहिजे. तुम्हाला पुढील क्लासमध्ये याचं एक्सप्लेन करेन मी आणि तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवेन सुद्धा. तर हे इतकं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं फॅब्रिक असतं ना त्याला उलटं करून घ्यायचं आहे. उलटं करून झाल्यानंतर हे जे नेट फॅब्रिक आहे ना, इथं हे जॉईन झालेलं असतं नेट फॅब्रिक. तर ह्या नेट फॅब्रिकला सोडून जे आतलं फॅब्रिक असतं हे ट्रायंगलमधलं, त्याला आपण कट करून घ्यायचं आहे उलट्या बाजूने, जे आपलं मेन फॅब्रिक असतं त्याला. तर त्याला कट करून झाल्यानंतर आपलं हे नेट इथं आपल्याला रेडी गावतं. तर हे नेट रेडी गावल्यानंतर ह्याच्यावरती तुम्ही पाहिजे तर तुम्हाला जे काही इथं डिझाईन्स करायचे, इथं तुम्हाला मनी घालायला लावायचे असतील, नाही तर इथं तुम्हाला सिक्वेन्स लावायचं असेल, काहीच सुद्धा तुम्हाला इथं डिझाईन करायचं असेल तर तुम्ही तेव्हा करू शकता. नाहीतर तुम्ही ह्याच्यावरती सुद्धा असं कोणती सुद्धा अशी डिझाईन करू शकता ह्या मेन फॅब्रिकवरती सुद्धा. तर हे सुद्धा एक खूप छान आणि ब्युटिफुल रेडी होतं. त्याबरोबरच मी अजून हे इतकंच झालं, हे तुम्ही बॅकला करू शकता. मला हे सांगते मी ह्या नेट फॅब्रिकमध्ये. आता हे आपलं नेट फॅब्रिक आहे, तर असं काहीतरी आहे आपलं. तर आपल्याला फक्त आपण इथं असे सिक्वेन्स लावणार आहोत आपल्या नेटला.